दादा, मामा, काका आणि ताई, माई, अक्का, एक गोष्ट सांगतो मी, ती जरा लक्ष देऊन ऐका. कार्यक्रमाला आला आहात तर जरा बसा निवांत आणि हातातल्या फोनला जरा करा शांत. ए शुभम, करणारे शांत. एक गाव होतं. जाऊ द्या, गावाच्या नावाला काही फारसं महत्वच नाही, क्योंकि ये तो है कहाणी घर घर की. एक होता राजा आणि एक होती राणी. दोघांनी मिळून सुखी संसाराची चौकट मांडली. आजी आजोबांपासून लांब नातवंड वाढू लागली आणि आजीच्या खुशीतली ऊब आता व्हिडिओ कॉल मध्ये नाहीशी झाली. दिवस गेले, महिने गेले. अहो, दिवस गेले, महिने गेले, एका वागून एक वर्ष सरले आणि लक्षात आले तेव्हा मोबाईलच्या आड मुलांच्या हातून बालपण गेले. नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है, नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है, मुट्ठी में है मोबाइल हमारे, मुट्ठी में है व्हाट्सएप हमारे. हमने इंस्टाग्राम को बस में किया है, हमने इंस्टाग्राम को बस में किया है. भोली भाली मत वाली आंखों में क्या है, भोली भाली मत वाली आंखों में क्या है, आंखों में ये रील की चमक है, आंखों में ये रील की चमक है. आने वाली दुनिया का सपना सजाए, नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है, नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है. आरवी, अनन्या, हात धुवा आणि जेवायला चला. आलो आई, 2 मिनिटं थांब. आरवी, दार उघड, डॅडा आले असतील. आई तू उघड ना, मी बिझी आहे. अरे कोणीतरी दार उघडा. अख्खा दिवस सतत त्या फोन मध्ये घुसलेले असतात. एक दिवस तुम्ही फोन खाली उचलून फेकून देणार आहे. अरे हो हो, या विकेंडला नक्की भेटूया. किती दिवस झाले आपल्याला भेटून. काय मग यावेळी पूर्ण गँग येते की नाही? बरं चल, ठेवतो, जस्ट घरी पोहोचतोय. वर्षा, जरा पाणी आण. आणि हे काय, मुलाची जेवली नाहीत, अख्ख्या वेळ फोन नाही तर टीव्ही. यांना अभ्यास असतो की नाही? आरवी, अनु, तो फोन बाजूला ठेवा अगोदर. आल्या आल्या मुलांवर चिडू नका. तुम्ही फ्रेश व्हा, मी सगळ्यांना जेवायला वाटते. मेहता का उल्टा चष्मा, तारक मेहता का उल्टा चष्मा. आरवी, अनु, आज काल शाळेत ट्युशनचा अभ्यास झाला की नाही? बघा, एखाद वेळी ताटात जेवण नसेल तरी चालेल, पण टीव्ही मात्र पाहिजे. प्रजा टीव्ही बघण्यात मस्त आहे आणि राजा इस रूट की सभी लाइनें व्यस्त है. आरवी, अनु, आज काल शाळेत ट्युशनचा अभ्यास झाला की नाही? हो. डॅडा, मला तुझा फोन देतोस का रे? 1 मिनिट थांब, दिसतोय ना मी काम करतोय. डॅडा. सांगितलं ना, 2 मिनिटं थांब. आरवी, फोन दे मला, आजीशी बोलू दे ना. थांब ना 2 मिनिटं, मी आत्ताच गेम सुरू केला आहे. हो ना, मोठे झाले पण काय झालं, समजतात काय स्वतःला? अरे तू कोण आणि तू आत कशी आलीस? चुकते आहेस तू. मी आत नाही, बाहेर आली आहे. म्हणजे? अगं म्हणजे मी तुझ्या मनातली चिडचिड इतक्या दिवसांपासून तुझ्या मनात आहे, आज बाहेर आली आहे. अरे पण का?
मी पाठवलं त्याला. आता तू कोण? मी तुझ्यातला संयम जो आता नाहीसा होत चाललाय. अरे पण का? ह्याच्या आणि ह्याच्यामुळे. आता हे सगळे कोण आहे? हा तुझ्यातला राग, ही चिडचिड, आणि हा तुझ्याकडे सगळं असून पण तुझ्यात आहे का कोणाच ठाऊक, पण आहे तुझं दुःख. अरे पण तुम्ही सगळे इथे करतात काय मुळात? आणि तुम्ही आत कसे आलात? यावं लागलं अनु, यावं लागलं. या सर्वांना घेऊन यावं लागलं, नाहीतर तू मला तुझ्यामधनं कायमचं बाहेर काढशील. अनु तू याचा काही आहे काही नको सांग. हो ना, समजतोस काय स्वतःला? जेव्हा बघावं तेव्हा डोकं वर करण्याचा प्रयत्न करत असतोस. आपले प्रॉब्लेम्स आपल्याला माहिती, हो की नाही ग अनु? अरे जोपर्यंत आपला त्रिकुट आहे ना तोपर्यंत हा संयम आपला कायच वाकडं करू शकत नाही. त्या पिक्चर मधल्या अमर, अकबर आणि अँथनी सारखं. खुशी को हम दुख में बदलते, हंसी को हम आंसू, एक जहां जब खड़े हैं तीनों. राग, दुःख, और चिडचिड. राग दुःख. और चिडचिड. अनु चल बाहेर चल, आपण आरवी बरोबर भांडूया. हो ना, आई बाबांवर थोडी चिडचिड करूया. अरे काही गरज आहे का? अगं वेडी की काय तू? तुला राग आलाय आणि राग आला की आपण असाच वागतो. अरे तू काही बोलत का नाहीयेस? कारण तू मला काही बोलूच देत नाही. तुला तर ह्यांची कंपनी आवडते ना, इतकं काही आहे तुझ्याकडे, तरी तू सारखी दुःखी असतेस. याचं कारण माहित आहे का तुला? नाही. जाऊ दे अनु, मी परत काही बोललो ना तर तू मलाच बोलशील. तू पण आई बाबांसारखाच बोलतोस. अरे नाही बोलणार रे. आई बाबा जेव्हा पण मोबाईल टीव्हीच्या अतिवापराबद्दल बोलतात तेव्हा थोड्या वेळेसाठी का होईना, पण तुला त्यांचं म्हणणं पटतं ना. त्यांना तुझ्याबद्दलची काळजी जाणवते, पण मग मीच तुझ्या आड येतो. हा, तूच माझ्या आड येतोस म्हणजे? तू मला फार कन्फ्यूज करतोयस हा. ए, अनु तू याचं काही आहे काही नकोस हा. थोडी येडा झालाय. अरे तू थांब रे, तुला कोणी विचारलं? हा तू बोल. कसं आहे ना अनु, तुला जाणवतं का जेव्हा 2-3 वर्षांआधी तू तुझ्या फ्रेंड्स बरोबर गार्डनमध्ये सोसायटीमध्ये खेळायची तेव्हा तू खूप हॅपी असायची, ॲक्टिव्ह असायची, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुझी चिडचिड होत नव्हती, तुला राग येत नव्हता. कारण त्यावेळी तू मोबाईल टीव्ही कमी बघायची. आरवी बरोबर, आई बाबांबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर खेळण्यात मस्ती करण्यात तुझा वेळ आरामात निघून जायचा. मागच्या 2-3 वर्षांपासून तुझा फोन बघायचा वाढला आहे, टीव्ही बघायचे वाढले आहे, चिडचिड वाढली आहे, राग वाढलाय, आणि हो त्याबरोबर दुःख देखील वाढला. पण आपल्याला जे पाहिजे ते नाही मिळालं तर कोणाला पण दुःख होणारच. राग येणार, दुःख होणार. राग येतो, राग. गप्पा म्हणजे गप्पा. हा तू काय बोलत होतास? बघितलंस ना, तुझ्या न कळत हे सगळे तुझ्या जास्त जवळ आले आणि मी लांब गेलो. पण काहीही झालं तरी मी तुझ्यात नेहमी असणार. तुला ठरवायचं आहे की मी तुला कमी हवा आहे की जास्त. म्हणजे त्या दिवशी ना जेव्हा तू मोबाईल बघत होतीस तेव्हा नाही का तुला एक चिडून मिळाली? या मोबाईलमुळे तुझा पेशन्स कमी झालाय, कॉन्सन्ट्रेशन कमी झालंय, आणि हो हा मोबाईल टीव्ही नाही मिळाला तर तू लगेच सॅड होतेस. अरे पण तू बघतोयस ना, आजकाल सगळे कायमच मोबाईलवर असतात. फ्रेंड्स काय, आरवी काय, मम्मा डॅडा काय, सगळेच. एकदमच बरोबर बोललीस तू अनु. मला राग येणार ना. अरे तू थांब, तुला काय मध्ये मध्ये? हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. रिसर्च सांगतं की मुलांमध्ये वाढलेल्या चिडचिडीचे मुख्य कारण स्क्रीन टाइम वाढल्याने आहे. इतकंच नाही तर वेगवेगळ्या देशाने केलेल्या रिसर्च प्रमाणे मुलांमध्ये इरेग्युलर स्लीप, ओबेसिटी, व्हायलन्स, लॉस इन क्रिएटिव्ह थिंकिंग, सोशल इम्बॅलन्स, आणि जे तू मगाशी ओरडलीस ना ते बिहेवियर इम्बॅलन्स सारखे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. तुझ्या न कळत हे सगळे प्रॉब्लेम तुझ्यात शिरलेत अनु. तुझं वय मैदानी खेळ खेळायचा आहे, पुस्तकात रमायचं आहे, मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा गोष्टी करायचं आहे. एखाद्या जोकवर सगळ्यांबरोबर हसण्याची मजा येते ना, ती एकट्यात रील्स बघून नाही येत ग. मित्रांबरोबर पकडापकडी, लपाछपी, क्रिकेट, बॅडमिंटन खेळण्याची मजा येते ना, ती मोबाईलवर गेम्स खेळून येते का ग? नाही ना. अरे मी बोलली ना, आजकाल सगळे कायमच मोबाईलवर असतात. माझा काय दोष? तुझ्या आई बाबांनी त्यांचे बालपण एकदम छान जगले ग. मित्रांमध्ये, पुस्तकांमध्ये रमले. त्यामुळे तू त्यांच्याशी बरोबर इथं करूच नकोस. आणि हो, जे मी आता बोललो ना त्याचा जरा विचार कर. चल मग येतो मी आता. मला इतका वेळ दिलास, माझं इतकं ऐकून घेतलंस त्याबद्दल धन्यवाद. मंडळ आभारी आहे. अरे कुठे चाललास? परत जिथून आलो तिथे.
बरं झालं जातोय, खूपच पकवत होता. हो ना, आम्ही आहोत तुझ्या बरोबर शेवटपर्यंत. अरे मला कसं विसरलात तुम्ही? हो हो. अरे मला नाही आवडत तुम्ही लोक, मला नको तुम्ही. पण आता मी करायचं तरी काय? एक गोली मार संयम को डिशक्याव. ये संयम शोर करता है. संयम की सुनेगी तो सुधरेगी अन्नू. शाणी अनुशाणी शाणी अनुशाणी. एक गोली मार भेजे में डिशक्याव. संयम वयम छोड़ भेजा काय को खरोचना. शाणी अनुशाणी शाणी अनुशाणी. अपना काम मोबाइल टीवी पूरा टाइम देखना. शाणी अनुशाणी शाणी अनुशाणी. संयम वयम छोड़ भेजा काय को खरोचना. अपना काम मोबाइल टीवी पूरा टाइम देखना. मम्मी डैडी टीचर बीचर जो भी समझे तू झटका दे. चिड़चिड़ गुस्सा रोना चीखना तू मटका दे. येड़ी वो सुनेगी तो सुधरेगी अन्नू. संयम की सुनेगी तो सुधरेगी अन्नू. शाणी अनुशाणी शाणी अनुशाणी शाणी अनुशाणी. संयम तू जाऊ नकोस, मला तू हवायस, प्लीज जाऊ नकोस. उठ उठ अनन्या उठ. वाईट स्वप्न बघितलंस का? होय. बघा, अनुच्या बाबतीत जे घडलं ते माझ्या छोट्या मित्रांबरोबर घडू नये म्हणून हा छोटासा प्रयत्न. कारण जर तुम्ही मोबाईलचा टीव्हीचा अतिवापर टाळला आणि मित्रांबरोबर आजी बाबांबरोबर आणि आई बाबांबरोबर आणि आजी आजोबांबरोबर जास्त वेळ घालवला तर ते तुमच्या हाकेला नक्की धावून येतील. जसे आज अनुचे आई बाबा तिच्या हाकेला आले. hello.